नमस्कार. तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंड हा शब्द नक्की ऐकला असेल. म्हणजेच लोकसंख्येचा देशाला होणारा लाभ. आता कोणत्या वयाच्या लोकांचा देशाला फायदा होणार? अर्थातच काम करणाऱ्या तरुणांचा. तरुणच काम करून देशाच्या संपत्तीत भर घालत असतात. आपला सध्याचा भारत हा तरुणांचा देश आहे. कारण 60 कोटीहून अधिक भारतीय 18 ते 35 वयोगटातील आहेत. यातही 65% तरुण 35 वर्षाहून लहान वयाचे आहेत. म्हणजे 2041च्या सुमारास भारतात 20 ते 59 ह्या वयोगटातील लोकांचं प्रमाण जवळपास 59% पोहोचणार आहे. या तरुणाईचा लाभ देशाला 2055 ते 56 पर्यंत मिळत राहणार आहे. म्हणूनच याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. आपण मराठीत म्हणूयात लोकसंख्येचा सुवर्णकाळ किंवा लोकसंख्येचा लाभ मिळायचा दिवस. चीन आणि अमेरिका आता भारताहून मोठ्या वयाचे झाले. भारताचं सरासरी वय हे 28 आणि चीन आणि अमेरिकेचं 37 आहे. देश तरुण असणं ही मित्रांनो एक मोठी संधी असते. हे तरुण म्हणजे देशाला लाभलेलं मनुष्यबळ. त्यांना उत्तम संधी, चांगलं शिक्षण, उद्योग व्यवसायांचं प्रशिक्षण, त्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती, भांडवल हे सारं उपलब्ध केलं तर देशाची प्रगती खूप वेगानं होते असं जगभर घडलंय. शिक्षण क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक, लहान मुलांना उत्तम शिक्षण, त्यांच्यातील नानाविध स्किल्स कौशल्याचा विकास, त्यांना देशातच नव्हे तर जगभरात कामाची संधी मिळू शकेल अशी परिस्थिती निर्माण करणं, असं सरकारी धोरण असायला हवं. पण आपल्याकडे काय दिसतंय? विद्यमान केंद्र सरकार हे देवटूक जीवी असल्यामुळे त्यांना ताबडतोब फळ मिळेल असाच सरकारी खर्च करायला आवडतो. आज जी लहान मुलं शाळेत जाणार ती शिक्षण घेऊन बाहेर पडेपर्यंत साधारणपणे 15-16 वर्ष लागणार आहेत. पण या देशाचा दीर्घकालीन लाभ ह्या दृष्टीनं आजचे राज्यकर्ते बघतच नसल्यामुळे कुठं शेतकऱ्याच्या खात्यात वर्षाला 6,000 रुपये दे, कुठं लाडली बहिणा योजनेखाली स्त्रियांच्या खात्यात 1,200 रुपये दे, 82 कोटी लोकांना फुकट अन्नधान्य दे, असा अगदी अतिशय संकुचित आणि लघुदृष्टीच्या योजनांवरच ते खर्च करत असतात. शिवाय या योजनांचा झगमगीत आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती या आपण बघतच असतो. यातून देशाचं काही भलं होतच नाही. जर्मनी किंवा अमेरिका यासारखे भांडवलशाही देश सुद्धा स्थानिक मुलांचा उच्च शिक्षणापर्यंतचा सगळा खर्च ते सरकार बघतं. मुलांना ते मोफत मिळतं. ह्या उलट आपल्या देशातला शिक्षणावरचा खर्च उत्तरोत्तर कमीच केला जातोय. शिवाय अगदी अवैज्ञानिक पद्धती सुद्धा अवलंबल्या जात आहेत. उदाहरणार्थ गुजरात सरकारनं ज्योतिष आणि खगोल विज्ञान हे एकत्र आणायचं ठरवलंय. खरं तर आज इंटरनेटमुळे भारतातच घर बसल्या बरेच व्यवसाय करता येतात. परदेशात भारतीय इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि अन्य एक्सपर्ट्सना खूप मागणी आहे. स्किल्ड वर्कर्सना सुद्धा खूप मागणी आहे. परंतु लोक एकदम अचानक उच्च शिक्षित होत नाहीत ना, त्यासाठी त्यांना आधी प्राथमिक शाळेत जायला लागतं. आजच्या शिक्षणाबद्दल सरकारची अनास्था सरळ दिसून होते. मध्यंतरी महाराष्ट्र सरकारनं 15,000 शाळा परवडत नाहीत म्हणून बंद करायचा निर्णय घेतला. तळच्या सगळ्यात खालच्या मुलांना शिक्षण परवडतं का? आपण भारतीयांच्या उत्पन्नाचे आकडे पाहू. गेल्या 5 वर्षात तळाच्या 50% लोकांचं उत्पन्न फक्त 1% वाढलंय. हो, फक्त 1%. म्हणजेच महागाईच्या दरापेक्षा खूप कमी. दरवर्षी 6 कोटी लोक जवळपास गरिबी रेषेखाली ढकलले जात आहेत. दरमहा 45,000 किंवा त्यापेक्षा जास्त कमाई असलेले लोक भारतामध्ये फक्त 10% आहेत. आपल्या भारतीयांची बचत ही गेल्या 47 वर्षात सगळ्यात कमी पातळीवर आहे. बेरोजगारीचा दर गेल्या 40 वर्षातील सगळ्यात अधिक आहे. आरोग्य सुविधांची कमतरता, आरोग्यावरचं बजेट सुद्धा कमी कमी होत चालल्यामुळं आपल्या हालाकीत भर पडते. घरातल्या आजारी व्यक्तीच्या औषधोपचारासाठी देखील कर्ज काढावं लागते. अशाने कुटुंबाची कर्ज प्रचंड वाढली आहे. म्हणजे या लोकसंख्येच्या सुवर्ण काळातच आपण पालक म्हणून मुलांना शिक्षण देण्यास मागं पडत आहोत. सरकार त्या बाबतीत काय करते?
मनमोहन सिंग सरकारनं कौशल्य विकासावर भर दिला होता. 2015ला नव्या केंद्र सरकारने नव्याने सुरू केलेल्या स्किल इंडिया या मिशनद्वारे 40 कोटी लोकांना ट्रेनिंग देणार अशी मोदीजींची गॅरंटी होती. पण डिसेंबर 2023 पर्यंत त्यातील फक्त 3.5% लोकांनाच ट्रेनिंग दिलं गेलं. त्यापैकी 20% लोकांना ते पूर्ण करता आलं नाही. 83% लोकांना काम मिळालं नाही. आणि 2015च्या तुलनेत स्किल ट्रेनिंग सेंटर्स 94% कमी झाली. त्यातच सरकारी कंपन्या मर्जीतील खाजगी उद्योजकांना विकणं, सरकारी पदं रिक्त असूनही ती न भरणं अशी चुकीची धोरणं सरकारकडून राबवली जात आहेत. अशा स्थितीत बेरोजगारी वाढणार नाही तर काय, आणि हे बेरोजगार युवक करणार तरी काय. अलीकडेच उत्तर प्रदेशात पोलीस हवालदारांसाठी परीक्षा होती आणि पदं होती 60,400 आणि त्यासाठी अर्ज किती आले होते माहितीये? 43 लाख. एवढ्या आशेनं मुलांनी ही तयारी केली होती, पण मुलांची मेहनत वाया गेली. प्रश्नपत्रिका फुटली. आता हे बेरोजगार इतके घाईकुतीला आले की ते परदेशात जाण्याची सुद्धा धडपड करतायत, अगदी आविल मार्ग देखील. त्यात गुजराती आणि पंजाबी हे खूप मोठ्या संख्येने आहेत. आपल्या देशात जर अमृतकाळ अवतरला असेल आणि याचा मोदीजी असा प्रचार करत असतील तर असं का व्हावं? हल्लीच नोकरीसाठी आतुर असे बेरोजगार किमान हेल्परचं काम मिळेल म्हणून रशियाला गेले. तिथे गेल्यावर त्यांना कळालं की असं काही काम नसून आपल्याला फक्त बंदूक चालवायचं एक जुजबी प्रशिक्षण दिलं जाईल आणि आपल्याला मग रशिया युक्रेन सीमेवर लढायला पाठवलं जाईल. त्यातल्या एका तरुणाचा जीव देखील गेला. बाकीचे परत यायचे धडपड करतायत, प्रयत्न करतायत, पण त्यांना यश मिळत नाहीये. पत्रकार रोहित मिश्रानं हल्लीच यावर व्हिडिओ तयार केलाय, तो तुम्ही नक्की बघा. यातून काय दिसतंय? पैसेवाल्यांचीच मुलं शिक्षण घेत आहेत. गरिबांच्या मुलांना ना शिक्षण, ना नोकऱ्या, ना भविष्य. मुलं प्रत्येक ठिकाणी संघर्ष करतायत. देशाचा विकास व्हायचा तर देशातल्या सगळ्या घटकांना, समुदायांना तशी संधी, सुविधा आणि अनुकूलता मिळायला हवी. 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यावर ह्याच पद्धतीनं तर सुरुवात झाली होती. आता मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरणं सुरू आहे. आपल्या देशातल्या बालकांचं, तरुणांचं कधीही न भरून येणारे नुकसान सध्या होतंय आणि आपलं डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण वाया घालवत आहे. धोरणकर्त्यांच्या चुकांमुळेच देशाचं नुकसान होतंय. निवडणुकीत मतं देताना आपण ह्याचा विचार करायला हवा. तुम्हाला पटतंय नाही तर मग आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. नमस्कार.